ज्योतिषशास्त्रामध्ये तुम्ही सांगताय आपल्याकडे आपण चंद्र राशीवरनं बघतो. तर चंद्राला इतकं महत्त्व का दिलं गेलंय ज्योतिषशास्त्रात? जर तुम्ही मला विचारलं की सगळ्यात इम्पॉर्टंट प्लॅनेट कोणता आहे, ठीक आहे, राहू, केतू, शनी, मी म्हणते कोणताच नाही. चंद्रमा. चंद्रमा खूप इम्पॉर्टंट आहे. चंद्रमा मन आहे, ठीक आहे, मनाची शांती आहे, झोप आहे, ठीक आहे. जर तुमचं मनच नसेल, ठीक आहे, भले तुमच्याकडे कितीही ताकद असू द्या, कितीही चांगली बॉडी असू द्या, काही असू द्या, तुमचं मनच नाहीये, तुम्ही कामच नाही करणार. आपण बऱ्याचदा म्हणतो ना की यार मन नाही करते, काम नाही करा वाटत आहे. हे सगळ्यात जास्त जिमला जाताना होतं. आज मन नाही करते, तर हे मन काय आहे? चंद्रमा आहे. तुमच्याकडे कितीही रिसोर्सेस असू द्या, काहीही असू द्या, तुमचं मन शांत नसेल ना आणि मन चांगलं नसेल तर तुम्ही ते काम करू शकत नाही. तुम्ही कितीही हातपाय घासा, काही करा, ते नाहीच करू शकणार. तर चंद्रमा इतका इम्पॉर्टंट आहे. आणि चंद्रमाची पोझिशन सांगते हा व्यक्ती, त्याचं मन कसं आहे, तो हा व्यक्ती काम करू शकतो की नाही. एक बघा, जे लोक सुसाईड करतात ते का करतात? असं नाही की पैसा नाहीये म्हणून सुसाईड करतात, की बरेच लोक ना श्रीमंत असतात तरी पण करतात. हो. आता नावं तर तुम्हाला माहितच आहे, जसे ना ऍक्टर आहेत, खूप सारे सेलिब्रिटीज आहेत, सुसाईड केले. का केले? कारण त्यांचं मन स्ट्रॉंग नव्हतं ना. प्रॉब्लेम डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, स्ट्रेस आहे. आणि जेव्हा चंद्रमा खराब होतो ना, त्या व्यक्तीला स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन, मन अशांत राहणं, सगळं काही ठीक असतं. म्हणतं यार कसं तरी होतं, या कसं तरी होण्याचा आन्सर आजपर्यंत कोणाला नाही मिळालं. त्यासाठी चंद्रमा खूप इम्पॉर्टंट आहे. चंद्रमाची पोझिशन बघूनच बरेचसे लोक म्हणायचे, इव्हन जर तुम्ही ना पहिलेच्या काळी जर कोणत्या पंडितजीकडे गेला ना, ते म्हणायचे की माझा हा प्रॉब्लेम आहे, ते म्हणजे 2 दिवसानंतर येईल. कारण त्यांना माहिती आहे 2.5 दिवसानंतर चंद्रमा तर चेंज होणार आहे, तर याची जी मेंटल कंडिशन आहे ती चेंज होईलच. कदाचित तो प्रॉब्लेमही नाही राहणार. कधी कधी मी म्हटलं ना, प्रॉब्लेम तुमच्या लाईफमध्ये नसतो, फक्त डोक्यामध्ये असतो. तुम्हाला असं वाटतं की प्रॉब्लेम आहे, बट जर तुम्ही कधी कोणाशी डिस्कस केला ना, त्यांना वाटतं अरे हे पागल आहे का, काही सांगते, हे प्रॉब्लेम थोडी नाही. बट ते त्याच्यामुळेच हे डिसाईड होतं की चंद्रमा खूप इम्पॉर्टंट आहे. जर चंद्रमा कुंडलीमध्ये खराब असेल ना, तुम्ही कितीही राजयोग कुंडलीमध्ये घेऊन बसा, ते तुम्हाला फलित नाही होत. तर चंद्रमा खूप खूप जास्त इम्पॉर्टंट प्लॅनेट आहे. आणि जर चंद्रमा खराब असेल एखाद्याचा, किंवा आता आपले ऐकणारे काही प्रेक्षक आहेत, ते काही असे थोडेसे मानसिक चिंतेत किंवा डिप्रेशन, एन्झायटी असे असतील त्रासलेले, तर मग ज्योतिषशास्त्रामध्ये उपाय आहेत का त्यासाठी काही? आणि ते उपाय खरंच काम करतात का? उपाय आहेत, ठीक आहे. इव्हन जर तुम्ही बघितलं ना, पहिलेच्या काळी हे लोक करत होते. त्याआधी आपण काय करू, एक एक करून सगळ्या हाऊसेसमध्ये ना चंद्रमा कसे रिझल्ट देतो हो, ते चालेल. जाणून घेऊया. मग त्यांना समजून जाईल की त्यांचा चंद्रमा चांगला आहे की खराब, ते जर रिलेट करत असतील तर, ठीक आहे. ठीक जसे आहे. आता लेट सपोज त्यांच्या 4थ्या घरामध्ये चंद्रमा आहे, बट त्यांना तसे रिझल्ट नाही मिळतील, तर मग मे बी त्यांचा चंद्रमा खराब होतो, तर मग त्यात रेमेडी फॉलो करू शकतात. बरोबर. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तुमच्याकडे कुंडली असणं जरुरी आहे, हा. ठीक आहे. तर कुंडली नसेल तर तुम्ही कोणत्याही ऑनलाईन सॉफ्टवेअरवर जा, तिथे तुमचे डिटेल टाका. डिटेल म्हणजे जन्मतारीख, प्लेस आणि टाइम. या 3 गोष्टी टाकल्यानंतर तुम्हाला तुमची जन्म वेळ, जन्म ठिकाण हा आणि तारीख, जन्मतारीख, हा या 3 गोष्टी टाकायच्या. हा मग आपल्याला आपली कुंडली हा मिळते. कुंडली मिळून जाते. बरोबर. आणि आपण एक इथे चार्ट लावून देऊ ऑडियन्सला इझी करण्यासाठी, हो. ज्यामुळे त्यांना ना समजून जाईल की ही कुंडली आहे, ठीक आहे. बरोबर. आता इथं फिक्स हाऊसेस असतात आपले. आता तुमचं आहे ना, तुम्हाला कसं कळेल ते, त्याच्यासाठी पण आपण अजून एक चार्ट लावू, ठीक आहे. जसं पहिलं घर फिक्स आहे, दुसरं फिक्स आहे, तिसरं घर फिक्स आहे. जसं तुमचं घर फिक्स आहे, ठीक आहे, ते चेंज नाही होत. जसं तुम्ही घरातून इथे आलात, म्हणजे याला शिफ्ट नाही केला, तसं तुमचे हाऊसेस फिक्स असतील, ते चेंज नाही होत. राशी चेंज होतात. होऊ शकतं त्या पहिल्या घरामध्ये 3 नंबर लिहिलाय, 4 नंबर लिहिलाय, 6 नंबर लिहिलाय, 8 नंबर लिहिलाय. आता हे जे नंबर आहेत ना, ते राशीचे नंबर आहेत. तर प्रत्येक राशीचा एक नंबर असतो आणि त्याचा एक मालक असतो. तो पण एक आपण चार्ट लावून देऊ, त्याने तुम्हाला समजून जाईल. 4 नंबर असेल तर चंद्रमाचा आहे, 5 नंबर आहे तर सिंह राशी आहे आणि त्याचा सूर्य मालक आहे. याप्रमाणे तुम्हाला समजून जाईल, ठीक आहे. आता पहिल्या घरामध्ये चंद्रमा असेल, ते कसं कळेल? तिथं कोणताही नंबर लिहिलेला असो, ठीक आहे, फरक नाही पडत. आता आपण फक्त हाऊस वाईज सेना चेक करत आहे. म्हणजे पहिल्या घरामध्ये असेल तर काय करतो, दुसऱ्या घरामध्ये असेल तर काय करतो. तिथं एमओ लिहिलं असेल, इंग्लिशची कुंडली असेल तर, जर मराठीची कुंडली असेल तर चंद्र लिहिलं असेल, नाही तर च लिहिलं असेल. त्यामुळे तुम्हाला समजून जाईल की पहिल्या घरामध्ये तुमचा चंद्रमा आहे. जेव्हा पहिल्या घरामध्ये चंद्रमा येतो ना, तर असे लोक खूप सुंदर असतात. आता चंद्रमाला ना सुंदरताचं प्रतीक मानलं जातं. तुम्ही बॉलिवूडमध्ये बघितलं असेल ना, सगळे गाणे चंद्रमावरती आहेत. कधी विचार केलाय की सूर्याचं गाणं का नाहीये, सुंदरताचं प्रतीक असं का नाही दिलंय? तर चंद्रावरती सगळे मॅक्सिमम गाणे आहेत. ते असे लोक खूप सुंदर असतात, ठीक आहे. इव्हन त्यांना त्यांचा चेहरा पाहायला, त्यांची सुंदरतावरती तारीफ करायला, स्वतःलाच असं स्वतःशी बोलायला खूप आवडतं, ठीक आहे. बट आता चंद्रमासोबत एक प्रॉब्लेम आहे. 15 दिवस वाढतो, 15 दिवस कमी होतो. तर यांचा मूड स्विंग खूप जास्त होतात. यांचे मूड स्विंग खूप जास्त, यांचे इतके टँट्रम असतात ना, यांना हँडल करणं इतकं इझी नाहीये. इव्हन जर त्यांची गर्लफ्रेंड असेल ना, ते कमेंट करून नक्की सांगतील की त्यांना खूप प्रॉब्लेम होते की अरे आता हो म्हणते, नंतर नाही म्हणते, आता माझा मूड नाहीये. ते मूड नाही याचा आन्सर त्यांच्याकडे तर बिलकुल नसेल. तर मग यांच्यासोबत हा प्रॉब्लेम आहे. इव्हन जर तुम्ही त्यांचा फेस बघितला ना, तर कधी कमी जास्त दिसतो, कधी कमी तर कधी जास्त.
अशा प्रकारे यांच्या चेहऱ्यावरती ते दिसून येतं. आणि हे ना असं होतं, मुलगा असेल तर मम्माज बॉय म्हणतात, नाही तर मम्माज गर्ल म्हणतात, अशा टाईपमध्ये. कारण की चंद्रमा काय आहे, आई आहे, मदर आहे. ठीक आहे, तर यांचा चेहरा त्यांच्या आईशी मिळता जुळता असतो. ठीक आहे, आणि यांचा अभ्यासामध्ये जास्त मन लागत नाही, तर यांच्यासाठी एक रेमेडी आहे, तुम्ही चालत चालत अभ्यास करा. चालत चालत अभ्यास करायचा. म्हणजे काय, रीड करायचं. जेव्हा तुम्ही असं Okay. चालत चालत रीड करताना, तर तुम्ही जेवढं वाचताल ना तेवढं पटकन लक्षात राहील. म्हणजे चंद्र पहिल्या घरात असेल हा. कुंडलीमध्ये, हा. ज्यांच्या आहे, हा, तर ते जर विद्यार्थी असेल तर त्यांनी चालत चालत अभ्यास करायचा. करेक्ट. कोणत्याही गोष्टी त्यांना जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी हम्म. करत असतील आणि त्यांना वाटत असेल की अरे माझ्या लक्षातच राहत नाही, कारण ते एका जागी बसून ना अभ्यास बिलकुल करू नाही शकत. मग त्यासाठी त्यांना ना असं कॉन्स्टंट फिरत राहावं लागतं. मग तुम्ही फिरत फिरत राहा आणि रीड करा. तुमच्यासाठी Okay. बेस्ट रेमेडी आहे ही. म्हणजे कामही होऊन जाते आणि तुमची एक्सरसाइजही होतीये ना, त्या बरोबर. दोन्ही कामं होऊन जात आहेत. तर पहिल्या घरामध्ये जेव्हा चंद्रमा येतो ना, तर यांचा जन्म इझी नाही होत. ठीक आहे, त्यांच्या आईला हे विचारू शकतात. म्हणजे त्यांच्याकडे काही ना काहीतरी स्टोरी असते की जेव्हा तू माझ्या पोटामध्ये होता त्या टाइमला तुझी जी आत्या आहे ती मला खूप त्रास देत होती, तुझी सासू आहे ती खूप परेशान करत होती, म्हणजे तुझी आजी खूप परेशान करत होती. अशा प्रकारे काही ना काहीतरी स्टोरी आहे. तुला खूप म्हणजे डॉक्टरने खूप कॉम्प्लिकेशन सांगितले होते असे. इव्हन जर तुम्ही बघितलं श्रीकृष्णाची जेव्हा कुंडली तुम्ही बघाल ना, तर पहिल्या घरामध्ये चंद्रमा हे टॉरस मध्ये आहे आणि एक्झॉल्टेड फॉर्म मध्ये आहे. तर त्यांची लाईफ तर इझी नव्हती, त्यांचा जन्म इझी नव्हता झाला. कारागृहामध्ये ना त्यांचा जन्म झाला, तिथून ते ना दुसरीकडे गेले. तर त्यांची एक खूप मोठी स्टोरी आहे. तर यांची लाईफ मध्ये काही ना काहीतरी जन्माची स्टोरी नक्की असते. तर पहिल्या घरामध्ये चंद्रमा असेल ना, तर काहीतरी स्टोरी आहे. आता त्यांना माहित नसेल तर त्यांनी आईला जाऊन विचारू शकतात. ठीक आहे, तर आता दुसऱ्या घरामध्ये आपण जाऊ. दुसऱ्या घरामध्ये जेव्हा चंद्रमा येतो, तर चंद्रमा काय, फूड आहे आणि दुसरं घर पण फूड आहे. ठीक आहे, तर यांना स्पेसिफिक फूड आवडतं. म्हणजे मला असंच जेवायला आवडतं आणि एकसारखं जेवण ते कधीच नाही करू शकत. त्यांना नेहमी व्हरायटी पाहिजे, हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, ते पण पाहिजे. आणि सगळ्यात जास्त पोट खराब होतं यांचं, कारण की सगळ्या व्हरायटीज ट्राय करतात ना, एक्सपेरिमेंट करण्यामध्ये खूप म्हणजे पुढे आहेत. इव्हन ते फूड ब्लॉगर पण बनू शकतात, कारण की त्यांना खायला खूप आवडतं ना, त्याप्रमाणे. आणि जसं सेकंड हाऊस ना मनीचा पण आहे. ठीक आहे, तर यांचा पैसा येतो जातो, येतो जातो असं होतं, कारण कॉन्स्टंट नाही राहत. चंद्रमा पण तसंच आहे ना, वाढतो कमी होतं. तर ते म्हणतात नेहमी, त्यांना जर विचारलं पैसा कोणी, त्यांचा जे डायलॉग असते, पैसा नाही आहे यार, म्हणजे येतो तर आहे पैसा, त्यांनाच कळत नाही की कुठे जातोय. असा प्रॉब्लेम त्यांच्यासोबत फेस होतो. आता आपण तिसऱ्या घरात जाऊया. जेव्हा चंद्रमा तिसऱ्या घरामध्ये येतो, तिसरं घर जे आहे हार्डवर्कचं आहे आणि चंद्रमा काय, आई आहे. तर त्यांच्या आईच्या लाईफ मध्ये हार्डशिप घेऊन येतो. ठीक आहे, तर आईला जी मदर आहे ना, ती फादरचा रोल प्ले करते. म्हणजे होतं काय की होऊ शकतं की तुमचे जे फादर आहेत ना, ते आर्मीमध्ये आहेत, नाही तर जॉबमुळे त्यांची ट्रान्सफर होते, तर त्यांना दुसरीकडे जाऊन राहावं लागतंय, नाहीतर ते नाही आहेत. ठीक आहे, नाहीतर त्यांनी सोडून दिलं, अशा टाईपची काहीतरी स्टोरी असते, ज्यामुळे आईने सगळं लहानपणापासून एज्युकेशन दिलं, सगळं काही तुमचं हे केलं. म्हणजे आईची लाईफ इझी नाही राहत. आईला ऍज अ फादर रोल प्ले करावा लागतो, सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड कराव्या लागतात. इव्हन तुमच्या लाईफमध्ये पण स्ट्रगल खूप जास्त वाढते. ही पोझिशन एवढी चंद्रमाची चांगली नाहीये, फ्रेंडली नाहीये. मग त्यांनी काय उपाय करायला हवे? तिसऱ्या घरात चंद्रमा असेल, तिसऱ्या घरामध्ये चंद्रमा असेल ना, तर बस आईची काळजी घ्या, बस एवढंच करू शकता. बघा, काही जे कर्म आहेत ना, ते तुम्हाला भोगावेच लागतात, त्याचे काही सोल्युशन नाही राहत. ठीक आहे, तर आता जर चंद्रमा चौथ्या घरामध्ये येतो, आता चौथं घर नॅचरली जर बघितलं ना, लाल किताबनुसार ना, हे स्वतःचं घर आहे. ठीक आहे, आता जेव्हा आपण स्वतःच्या घरामध्ये असतो तेव्हा कसे असतो, खाओ पिओ ऐश करो. मग चंद्रमा पण इथे असंच आहे, मस्ती करा, मजा करा, काही करा, आणि यांचं मन घरामध्ये खूप लागतं. इव्हन तुम्ही ही टेक्निक ना, जिथं चंद्रमा आहे ना, त्या ज्या घरामध्ये चंद्रमा राहतो ना, तिथं तुमचं मन खूप लागतं. मन तुम्हाला ना खूप खुशी मिळते, त्या गोष्टी तुम्हाला ना वारंवार कराव्या वाटतात, कारण की चंद्रमा मन आहे ना, मन त्या गोष्टीमध्ये तुमचं जास्त लागेल, तर तुमचं घरामध्ये मन लागतं. तुम्हाला घराच्या बाहेर जायचं वाटत नाही, तुम्हाला वाटतं ठीक आहे, काम असेल ना, वर्क फ्रॉम होम पाहिजे, बाहेर नाही जायचं. म्हणजे घर तुमच्यासाठी खूप म्हणजे स्वर्ग आहे. करेक्ट, त्यांना घराच्या बाहेर जायला हे नाही आवडत, त्यांना घरातच राहावं वाटतं, घरामध्ये. इव्हन त्यांचं आईवरती खूप प्रेम असतं. इव्हन जर काय होतं, पप्पा जर आईला ओरडले तर तुम्ही पप्पाशी ना भांडणं करताल, आईला कसं काय म्हटलं, आईसाठी स्टँड घेता. तर ही म्हणजे ते मम्मा म्हणतात ना, मम्मास बॉय मम्मास गर्ल, अशा टाईप मध्ये त्यांना खूप आवडतं की मम्मीला कोणी काही नाही म्हटलं पाहिजे, अशा टाईप मध्ये. जेव्हा चंद्रमा 5th हाऊस मध्ये येतो, 5व्या घरामध्ये येतो, 5वं घर जे आहे अफेअरचं आहे, एज्युकेशनचं आहे. ठीक आहे, क्रिएटिव्हिटीचं आहे. तर यांचं मन कुठे लागतं, अफेअर मध्ये, एज्युकेशन मध्ये, आता क्रिएटिव्हिटी मध्ये. आता ते अफेअर करण्यामध्ये त्यांचा टाइम वेस्ट होतो, नाही तर चांगले एज्युकेट करतात. ही पोझिशन चांगली आहे चंद्रमाची. इव्हन 3rd पोझिशन सोडली ना, तर 1st, 2nd, 4th आणि 5th ही पोझिशन चांगली आहे. 5th हाऊस मध्ये जेव्हा पण चंद्रमा येतो ना, त्यांना असं म्हणतात की तुम्ही सायकॅट्रिस्ट चांगले बनता, तुम्ही लोकांच्या मनातल्या गोष्टी ओळखू शकता. म्हणजे त्यांना तुम्ही ना काउन्सिलिंग चांगली करू शकता. ठीक आहे, त्यांना ना चांगलं समजावून सांगू शकता. तर हे तुमच्यासाठी म्हणजे
चांगलं प्रोफेशन आहे. इथे चंद्रमा चांगले रिझल्ट देतो. या तर तुम्ही एज्युकेशन मध्ये खूप चांगलं करता, नाही तर अफेअर करण्यामध्ये, म्हणजे कुठल्या तरी एका फील्डमध्ये तुमचं असतं की हे, पण इथे चंद्रमा मोस्टली चांगलेच रिझल्ट देतो. तुमचं जे माइंड आहे ना ते क्रिएटिव्हिटी मध्ये जास्त लागतं. तर ही पोझिशन चांगली आहे चंद्रमाची. जेव्हा चंद्रमा 6व्या घरामध्ये येतो, आता 6व्या घर जे आहे ना ते थोडंसं खराब घर आहे. ठीक आहे. 6व्या घरामध्ये काय आहे, बिमारी आहे, कोर्ट केसेस आहेत. ठीक आहे. आणि इथे जेव्हा चंद्रमा बसतो ना तर तुमच्या मोस्टली लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात. सगळं काही ठीक असतं ना तरी तुम्हाला असं वाटतं की यार काहीतरी गडबड आहे, मन अशांत ठेवता, काहीतरी कमी आहे. हा काहीतरी कमी आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी ठीक आहे, जॉब ठीक आहे, सगळं ठीक आहे, तरी तुम्हाला असं वाटतं. आणि आता हे जे घर आहे ना ते जॉबचं पण आहे. यांची जी जॉब आहे ना ती कॉन्स्टंट नाही राहत, कारण चंद्रमा काय आहे, कॉन्स्टंट प्लॅनेट नाही, चेंज होत राहतो. तर यांच्या जॉबमध्ये अनसर्टनिटी येते. यांना फ्रिक्वेंटली जॉब चेंज करावी लागते. ते परेशान पण होतात. इव्हन ऑफिस पॉलिटिक्समुळे परेशान होतात, बॉस सोबत पटत नाही, असे प्रॉब्लेम्स त्यांना नेहमी फेस करावे लागतात. तर हा चंद्रमा इथं काही चांगले खास रिझल्ट देत नाही. तर तुम्ही जे प्लॅनेट्स आहेत ना आपले, त्यांना आपल्यासारखं समजा. आता लेट सपोज तुम्ही तुमच्या फ्रेंड्सच्या घरी गेला आणि सेम कंडिशन मध्ये तुम्ही तुमच्या रिलेटिव्हच्या घरी गेला, तुम्हाला कसं फील होतं? दोन्हीचा एक्सपिरियन्स वेगळा वेगळा असतो. जायचं दोन्ही ठिकाणी आहे, बट एक्सपिरियन्स वेगळा वेगळा असतो. तुम्ही तिथे येत ना, म्हणजे फ्रीडम फील नाही करत तुम्हाला, म्हणजे फ्रीडम नाही वाटत, असं नाही, फ्री नाही वाटत, कसं बांधल्यासारखं वाटतं रिलेटिव्हच्या घरी. बट मित्रांच्या घरी, फ्रेंड्सच्या घरी तुम्हाला कसं वाटतं, छान वाटतं, मजा येते, एन्जॉय करता. तसं प्लॅनेट पण आहे. जर त्यांची पोझिशन चांगली असेल ना ते तो एन्जॉय करतात आणि मग तुम्हाला चांगले रिझल्ट देतात. बट त्यांना जर अनकम्फर्टेबल झाला ना तर मग ते तुम्हाला अनकम्फर्टेबल करतात. पण मग 6व्या घरात जर चंद्रमा चांगला नाहीये तर मग 6व्या घरात ज्यांचा चंद्र आहे त्यांनी मनशांतीसाठी काय उपाय करावा? सगळ्यांसाठी तसं मी कॉमन सांगतेस, बट 6व्या घरामध्ये जर चंद्रमा असेल ना तर तुम्ही श्रीकृष्णाची भक्ती करा. हरे राम हरे कृष्ण हे मंत्र जाप करा. हे तुमच्यासाठी चांगलं आहे, खूप खूप चांगले रिझल्ट देतो. इव्हन तुमच्या लाईफ म्हणजे जी अनसर्टिनिटी आहे ना ती पण कमी होते. मी आतापर्यंत जेवढ्या लोकांना बघितले जे श्रीकृष्णाचे भक्त आहेत, आता श्रीकृष्ण जरुरी नाही फक्त श्रीकृष्णच आहे, ठीक आहे, विठ्ठलाची भक्ती करू शकता, तिरुपती बालाजीची भक्ती करू शकता, बट कोणतेही म्हणजे विष्णूजींची, हा, तर तुम्ही त्यांची भक्ती करत असाल ना तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतात. इव्हन मी हरे कृष्ण हरे राम या मंत्राचा चांगला रिझल्ट बघितलाय आतापर्यंत. तर आता आपण पुढच्या घरामध्ये जाऊ. 7व्या घरामध्ये जेव्हा चंद्रमा जातो, आता 7वं घर जे आहे ना चंद्रमा इथे खूप चांगले रिझल्ट देतो. आता हे स्पाऊसचं घर आहे. ठीक आहे. तर यांचं लग्नानंतर आहे ना भाग्य वाढतं, पैसे चांगले येतात. ठीक आहे. बट यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येते या तर सासूमुळे नाही तर स्वतःच्या आईमुळे. ठीक आहे. म्हणजे मदर इन लॉ मुळे, या तर स्वतःच्या मदर इन लॉ मुळे, नाहीतर आहे ना तर त्यांच्यामुळे ना प्रॉब्लेम येते. बट ही पोझिशन चांगली आहे, पैसा चांगला येतो, इव्हन यांचं स्पाऊस सोबत मन लागतं. मदरली म्हणजे जे स्पाऊस भेटतो ना तो चांगला भेटतो, म्हणजे लाईक ए मदर, लाईक ए केअर करतो. तू कुठे आहेस, काय करतेस, जेवली की नाही, आई कशी करते, पोहोचली की नाही, जेवली की नाही, काय करते, काळजी घेणारा जोडीदार मिळतो, काळजी घेणारा, आईसारखी काळजी घेणारा. ठीक आहे. आता पुढच्या घरामध्ये जाऊया आपण. 8व्या घरामध्ये जेव्हा चंद्रमा बसतो, आता 8वं घर जे आहे ना दुःखाचं आहे, पीडाचं आहे, सडन लॉसचं आहे, सडन गेन्सचं आहे. ठीक आहे. सासू सासऱ्यांचं पण घर आहे. मला असं वाटतं की 90% लोकांचे प्रॉब्लेम हे आहेत ना सासऱ्यांचे प्रॉब्लेम असतात, की लोक म्हणतात नाही यार नवरा तर ठीक आहे, सासरचे बेकार आहेत, बायको तर ठीक आहे, पण सासू जरासं ना सुधरू देत नाहीये. ते बऱ्याच लोकांना हे म्हणजे त्यांची जी पीडा आहे ना ती 8व्या घरात टाकली आहे. बघा, मी म्हणते ना ऍस्ट्रॉलॉजी ज्यांनी बनवलं ती किती ब्युटिफुली बनवली आहे. तुमच्या लाईफचे जे प्रॉब्लेम आहे सासरच्यांकडून येणार आहे, मग आता सासरच्यांना कुठं टाकायचं, 8व्या घरात टाकून द्या, जिथं ना सडन तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येते, सडन धक्का मिळेल काही ना काही. तर मग 8व्या घरामध्ये जेव्हा पण चंद्रमा येतो ना त्यांचं मन ना एक तर अशांत राहतं, की दुसऱ्यांवरती ट्रस्ट नाही करू शकत, आणि त्यांना नेहमी असं वाटतं की यार काहीतरी गडबड आहे, काहीतरी खराब होणार आहे. आणि जेव्हा निगेटिव्ह इव्हन 8व्या घरामध्ये, 6व्या घरामध्ये, 12व्या घरामध्ये काही खराब होण्याआधी ना हे लोक खूप शांत होऊन जातात, बोलत नाहीत कोणाला, आपल्या त्यांना माहिती काहीतरी खराब होणार आहे. यांची इंट्युशन चांगली असते, बट होते ना निगेटिव्ह इंट्युशन यांची जास्त काम करते, की काही खराब होण्याआधी यांना भास होतो की यार काहीतरी होणार आहे, आणि ते नेमकं होतच त्यांच्यासोबत. तर इथे असा चंद्रमा थोडा गडबड रिझल्ट देतो. 8व्या घरात तर सगळ्यात जास्त खराब रिझल्ट देतो. आता 9व्या घरामध्ये चंद्रमा असेल, इव्हन इथं 8व्या घरामध्ये जर बघितलं ना नॅचरली तो नीचचा होतो, म्हणजे जी त्याची जी पॉवर आहे ना ती एकदम कमी होऊन जाते. तर त्याच्यामुळे अजून तो थोडा जास्त खराब रिझल्ट देतो. आता 9व्या घरामध्ये चंद्रमा येतो. 9व्या घरामध्ये चंद्रमा चांगला रिझल्ट देतो, जास्त काही परेशानी नाही करत. बट यांच्यासोबत एक प्रॉब्लेम होते ना, कधी हे दुर्गा मातेची भक्ती करतात, तर कधी हनुमानजीची करतात, कधी शिवजीची करतात, कॉन्स्टंट नाही राहत, कारण की हे जे घर आहे ना ते रिलिजियस ऍक्टिव्हिटीज आहे. ठीक आहे. तर यांचं कधी इकडे मन लागतं, कधी तिकडे मन लागतं, कॉन्स्टंट नाही राहत, असं होतं. आणि इव्हन आहे ना हे हायर एज्युकेशनचं पण आहे, तर यांचं मन हायर एज्युकेशन मध्ये लागतं. बट होतं काय की यांना असं वाटतं की हा टीचर चांगला आहे, 15 दिवस इकडे जातील, म्हणतात यार इथं मजा नाही येते, मग चेंज करतील, दुसरीकडे जातील, सेम तिथं थोडे दिवस राहतील, परत ते चेंज करून तिसरीकडे जातील. हा त्यांना प्रॉब्लेम फेस करावा लागतो.
बरोबर. आता हा चंद्रमा जेव्हा 10th हाऊस मध्ये जातो, आता 10th हाऊस वर्क प्रोफेशन आहे, इव्हन 6th हाऊस मध्ये आणि 10th हाऊस मध्ये चंद्रमा जेव्हा पण येतो ना, तुमच्या वर्कमध्ये अनसर्टिनिटी घेऊन येतो. कामामध्ये एकतर आहे ना खूप प्रॉब्लेम्स क्रिएट करतो. जसं आहे ना वर्क प्लेस वरती या तर हिडन एनिमीज असतात, ठीक आहे, जे तुम्हाला आहे ना परेशान करतात. ऑफिस पॉलिटिक्स होते, त्यामुळे तुमची जॉबही फ्रिक्वेंटली चेंज होते आणि कामामध्ये थोडे ना अडथळे येतात. पण कामामध्ये मन खूप लागतं, हे प्रॉब्लेम होतो यांचा. आणि जेव्हा चंद्रमा 11व्या घरामध्ये येतो, 11व्या घरामध्ये जेव्हा आपण चंद्रमा येतो तुमचे खूप डिझायर वाटतात आणि कॉन्स्टंट नाही राहत. कधी वाटतं तुम्हाला आहे ना की मर्सिडीज पाहिजे, कधी BMW पाहिजे, कधी चिंकी पाहिजे, कधी पिंकी पाहिजे, समजतच नाही काय पाहिजे नेमकं. नेहमी डिझायर चेंज होतात. बट ही जी पोझिशन आहे ना ती मदरच्या हेल्थसाठी बिलकुल चांगली नाही आहे. अच्छा. तर त्यांची हेल्थ खूप खराब होते. त्यांना स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन तर होतच होतं. मोस्टली चंद्रमा रिलेटेड हेल्थ इश्यूज येतात, म्हणजे कॉन्स्टंट हेल्थ इश्यू असते काही ना काहीतरी. तर 12व्या घरात ऑलरेडी सांगितले की त्यांच्या लाईफमध्ये पण असे सेम प्रॉब्लेम आहेत. बट आता 12व्या घरामध्ये चंद्रमा असेल ना, तुम्ही स्पिरिच्युअलिटी फॉलो करत असाल ना तर चंद्रमा परेशान नाही करत. अच्छा. हे तुम्ही धार्मिक असाल तर 12व्या घरातला चंद्र त्रास देत नाही. हा, योगा, मेडिटेशन हे जर करत असाल ना तर तुमच्यासाठी चांगलं आहे. ते तुम्हाला मग हा चंद्रमा एवढा परेशान नाही करत. आणि तुम्ही मला थोड्या वेळ आधी विचारलं होतं ना की उपाय. हा उपाय काय. बघा, चंद्रमाचा एक असा उपाय आहे ना ज्यामध्ये एकही रुपया खर्च नाही होत. तुमचं जे काम आहे ना ते 100% होईल. ठीक आहे. ती जी रेमेडी आहे ती खूप काम करते, इन्स्टंट काम करते. तुम्हाला करायचं काय, भ्रामरी प्राणायाम. अच्छा. ज्या व्यक्तींना ना मनाचा त्रास आहे, ठीक आहे, मन अशांत आहे, मानसिक हा त्रास. मानसिक त्रास आहे, ठीक आहे, ते लोक ना करू शकतात. तुम्ही इव्हन हे सायंटिफिकली प्रूव्ह झालंय की जेव्हा तुम्ही भ्रामरी प्राणायाम करता ना तर आपल्या बॉडीमध्ये काही फ्रिक्वेन्सी क्रिएट होतात. काही फ्रिक्वेन्सी आहेत त्यांना काही वेव्स क्रिएट होतात ज्यामुळे आपले ना जे म्हणजे ना हॅपी हॉर्मोन्स क्रिएट होतात, ज्यामुळे तुमचं मन शांत आपोआप राहतं. शांत होतं. तर याचा आहे ना फायदा पण होतो. तुम्ही 2 मिनिटं करून बघा, तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल. बघा, चंद्रमा असा प्लॅनेट आहे ना त्याच्या खूप जास्त रेमेडी केले जात नाहीत, ठीक आहे, कारण की तो कॉन्स्टंट नाही आहे ना. तर मनाला शांत करायचंय ना, तुम्हाला श्वासाचा उपाय करावे लागतील. आणि भ्रामरी प्राणायाम मी आतापर्यंत सगळ्यात जास्त चांगला रेमेडी हीच बघितली. दुसरी तुम्हाला करायची आहे ना, चांदीच्या ग्लासमध्ये पाणी प्या. बट आता हे सर्वजण करू नाही शकणार कारण की चांदी किती महाग झाली आहे. तर मग ते पॉसिबल नाहीये. तर मग चांदीच्या ग्लासमध्ये तर तुम्ही पाणी तर पिऊ नाही शकणार. जर तुमची कॅपेबिलिटी आहे तर तुम्ही करू शकता, नाही तर तुम्ही रोज भ्रामरी प्राणायाम करायला सुरू करा. तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील. इव्हन त्या व्यतिरिक्त जर तुम्ही ना म्हणजे मून वॉटर घेतलं. मून वॉटर म्हणजे कसं, जर तुम्हाला आठवत असेल ना, पहिले आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण अंगणामध्ये झोपत होतो, गावी जात होतो, हे करत होतो, राईट. म्हणजे पाणी म्हणजे बेसिकली चंद्रमाच्या सावलीमध्ये राहत होतो. बट त्या टाइमला मी तर कधी कोणाकडून ऐकलं नाही डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी. इव्हन जर तुम्ही तुमच्या आईला जरी विचारलं ना की मला स्ट्रेस झालाय ना, डिप्रेशन होतंय, तर हे काय असतं विचारतील. त्यांना हे वर्डच नाही माहिती आहेत, ठीक आहे. तर मग आता ते तर आता तुम्हाला तो पॉसिबल नाहीये की तुम्ही जाऊन ना गच्चीवरती झोपा, अंगणामध्ये झोपा, आपलं जसं आपण आता सिटीज मध्ये वगैरे राहतो म्हटल्यानंतर. मग तुम्ही काय करू शकता, मून वॉटर घेऊ शकता, ठीक आहे. एक ग्लास मध्ये पाणी घ्या, नाही तर बॉटलमध्ये पाणी घ्या, 10-15 मिनिटं मून मध्ये वॉक करा आणि ते पाणी तिथेच ठेवा. त्यानंतर आणि त्या टाइमला तुम्हाला फोन नाही युज करायचा आहे, फोन एकदम दूर ठेवायचा आहे. म्हणजे लेट सपोज तुम्ही घराच्या बाहेर जाताय तर तुम्ही एक ग्लास घेऊन या, बॉटल घेऊन जा आणि वॉक करून 10-15 मिनिटं ते पाणी प्यायचे आणि मग यायचं, ठीक आहे. 10 मिनिटं वॉक करायचंय, शांत राहायचंय आणि मग यायचं. याचा खूप इफेक्ट होतो. एकदा करून बघा. मानसिक त्रासातनं बाहेर यायला या उपायांनी मदत होते. चंद्रमा शांत झाला ना तुमचे मॅक्सिमम लाईफचे प्रॉब्लेम ठीक होतील. इव्हन चंद्रमाला कॅश फ्लो पण म्हणतात, ठीक आहे. तर तुमचा कॅश फ्लो पण चांगला होईल. अच्छा. या उपायांनी कॅश फ्लो पण चांगला होईल. बघा काय होतं ना, या उपायाने काय होतं, चंद्रमा चांगला होतो आणि चंद्रमा चांगला झाला की तुमचा कॅश फ्लो ऑटोमॅटिकली चांगला होऊन जातो. तर तुम्ही हे उपाय करायला चालू करा.